जी बैठक झाली, एकीकडे भुजबळ म्हणतात की ओबीसीचे बोगस सर्टिफिकेट वाटणं बंद करा, आणि आता तुमच्याच व्यासपीठावर मागणी होती की सरसकट सर्टिफिकेट द्या. काय पक्षातच दुफळी निर्माण झाली त्याच्यावरनं? हां सर, भुजबळ साहेबांनी त्यांची जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका ही त्यांची व्यक्ती स्वातंत्र्याची भूमिका आहे. सरकारने निर्णय घेतलेला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या दरम्यान सरकारच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगेंना ज्या वेळेला विनंती करायला शिष्टमंडळ गेलं होतं त्यावेळेला स्पष्टपणे शिष्टमंडळाने आश्वासन दिलेलं आहे की 24 डिसेंबरपर्यंत जी तुमची मागणी आहे त्या मागणीनुसार आरक्षणाचा पूर्णपणे अभ्यास करून शिंदे समिती अभ्यास करणार आहे आणि तो अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री महोदय भुजबळ साहेब हे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आहेत की त्यांची भूमिका मांडतायत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये जनतेमध्ये चुकीचं वातावरण तयार होऊ नये, गैरसमज तयार होऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेसची ही भूमिका आहे की काय अशा पद्धतीचं वातावरण तयार होऊ नये. आणि अजितदादा पवार साहेब यांची जी भूमिका गेल्या अनेक वर्षापासून इतर समाजांसोबतच मराठा समाजाला देखील आरक्षण देण्याची जी भूमिका त्यांची आहे, मी गेल्या अनेक वर्षापासून विनायकराव मेटे यांच्यासोबत काम करत असताना त्यांची भूमिका सातत्याने मी बघितलेली आहे. आणि म्हणून दादांविषयी कुठेतरी गैरसमज समाजाच्या मनामध्ये तयार होऊ नये आणि जे कोणी लोक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठा आरक्षण चळवळीत काम करतायत आणि इतरही कार्यकर्ते जे आहेत आणि इतर समाज आहे यांच्यामध्ये चुकीची भावना निर्माण होऊ नये म्हणून आम्ही एक निश्चितपणाने ठरवलं की भुजबळ साहेब त्यांची भूमिका जी मांडतायत तर आपण देखील आपली भूमिका मराठा समाज म्हणून पक्ष म्हणून त्या ठिकाणी जरी नसली तरी देखील पक्षामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राज्यभरातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मांडायला पाहिजे. म्हणून आजची बैठक आम्ही काही मोजक्या पदाधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी केलेली आहे. पक्षाची भूमिका काय मग? पक्षाची भूमिका काय? पक्षाची जी भूमिका आहे ते सन्माननीय अजितदादा पवार साहेब येत्या काही दिवसांमध्ये निश्चितपणाने स्पष्ट करणार आहेत. आम्ही अजितदादा पवार साहेबांना एवढ्या 2-3 दिवसामध्ये त्यांची वेळ घेऊन आग्रह करणार आहोत की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण योग्य अशी भूमिका जी सरकारची भूमिका आहे, जी मनोज जरांगेंना सरकारने आश्वासन दिलेलं आहे, ती भूमिका पक्षीय पातळीवर देखील अजितदादांनी घ्यावी आणि मला खात्री आहे की ती भूमिका ते घेतील. आणि म्हणून दादांना आम्ही आग्रह धरणार आहोत. पक्षाची जी भूमिका आहे ती दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते निश्चितपणे मांडतील. भुजबळांची भूमिका पक्षाची नाहीये. या बैठकीबद्दल त्यांना माहिती वगैरे तुम्ही दिलं होतं का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दादांना आणि प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांना आम्ही आमचे जे काही निरोप द्यायचा आहे तो निरोप त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांच्या वतीने मला बैठक घ्या किंवा घेऊ नका असं कोणत्याही प्रकारचं काही सांगण्यात आलेलं नाही आणि ज्या अर्थी त्यांचं कोणताही निरोप आम्हाला आलेला नाही त्या अर्थी आम्ही बैठक घेण्याचं जे ठरवलं होतं त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे जे पदाधिकारी आहेत चळवळीत काम करणारे त्यांची बैठक आज आम्ही घेतलेली आहे. तुमची बैठक ही पक्षाची आहे की नाही? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची माझ्यासोबत जी लोक बसलेली आहेत समोर बसलेले आहेत त्या सौ वैशाली जवंजाळ ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. हे जे आमच्या शेजारी बसलेले आहेत ॲडव्होकेट विजय कातोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिकचे ज्येष्ठ नेते आहेत. माझ्या शेजारी जे बसलेले आहेत संतोषराव मराठे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे चिटणीस आहेत. माझ्या शेजारी दुसऱ्या बाजूला जे बसलेले आहेत पंजाबराव देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे चिटणीस आहेत. त्यांच्या शेजारी जे बसलेले आहेत सुरेशराव शेटे हे नगर जिल्ह्यामधील नेवासामधील विधानसभेचे त्या ठिकाणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आहेत. पाठीमागे देखील जी लोक बसलेली आहेत ती सर्वच्या सर्व लोक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांना मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करण्याची आजपर्यंत त्यांनी रेटलं ती सर्व लोकांची जी भावना आहे ती भावना एकत्रित पद्धतीने व्यक्त करून पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवावी त्यासाठीची आजची बैठक आहे. ही बैठक जरी आज छोटी असली तरी मी खात्रीने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कोणी आमचे इतर पण पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाण्याची भूमिका घेणार आहोत हे निश्चित आहे. बैठकीत नेमके काय ठराव झाले? तुम्ही अनेक ठराव आम्हाला प्रिंट स्वरूपात दिलेत ज्यामध्ये तिन्ही मंत्र्यांचा तुम्ही सत्कार आणि आभार प्रदर्शन हे केलेलं आहे. आभार, त्यानंतर कुणबीचा दाखला, काय नेमके हे सगळे ठराव झालेले आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी जे पदाधिकारी आम्ही जमलेलो आहोत त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आम्ही ठराव निश्चितपणाने केलेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार साहेब आणि तिसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत दुसरे ते फडणवीस साहेब आणि इतर मंत्रिमंडळ यांनी जे काही नोंदी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये हजारो लाखो नोंदी सापडायला लागलेल्या आहेत. गेल्या 70 वर्षापासून त्यांच्यावर जो अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्यासाठी हे जे सरकार आहे ते सरकार काम करत आहे आणि म्हणून त्या सरकारला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ते जे काम करतायत त्यांच्या कामाला अभिनंदनाच्या माध्यमातून बळ दिलं पाहिजे, त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. म्हणून त्यांचा अभिनंदनाचा ठराव या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे. दुसरा जो ठराव आहे की ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या जात आहेत त्यांना फक्त नोंदी देऊन प्रमाणपत्र देऊन शांत न बसता त्यांना भविष्य काळामध्ये नजीकच्या काळामध्ये त्यांची पडताळणी देखील करून घ्यावी आणि त्यांचा समावेश त्या ठिकाणी करावा. हा आमचा तिसरा ठराव आहे. जे कोणी भाऊबंद आहेत, समजा माझी नोंद सापडली असेल, जे कोणी भाऊबंदकीमधले इतर लोक वंचित राहिले असतील त्यांचा देखील माझा आधार घेऊन ते त्या ठिकाणी रहिवासी असो किंवा बाहेरगावी रहिवासी असो त्या सगळ्यांना त्या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. हा आमचा दुसरा एक ठराव आहे. त्याचप्रमाणे जे काही कुणबी घोषित करण्यात आलेले आहे ज्यांना प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ह्या सगळ्या लोकांना कुणबी आणि मराठा एक असल्याचं ग्राह्य धरून सर्वांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीचा एक आम्ही ठराव केलेला आहे. आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरीव असा निधी देऊन आजपर्यंत आरक्षण द्यायला समजा थोडाफार मागे पुढेचा वेळ झाला तरी देखील त्या मंडळाच्या माध्यमातून जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना न्याय मिळावा. आणि तो देत असताना नुसत्या शासकीय बँका नाहीत तर सहकारी बँकांनी देखील त्यांना त्या ठिकाणी कर्ज देण्याची भूमिका घ्यावी आणि तसे आदेश शासनाने सहकारी बँकांना द्यावेत. तसा GR काढावा. हा देखील आम्ही एक ठराव केलेला आहे. तसाच एक अतिशय महत्वाचा ठराव जो या महाराष्ट्रासाठी फक्त मराठा समाजासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी गरजेचं असलेला भूषणावं असलेलं जे आपलं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं जे काम आहे ते काम कोर्टाने दिलेल्या तोंडी आदेशामुळे थांबलेलं आहे. आजपर्यंत मागचंही सरकार असेल किंवा आमचंही आता या पक्षाचं सरकार असेल अजूनपर्यंत त्याविषयी पुढे काही विषय झालेला नाही. तर आमची सरकारकडे या निमित्ताने विनंती आम्ही करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये चांगल्यातला चांगला वकील सुप्रीम कोर्टामध्ये देऊन जे तोंडी आदेश दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला तो तोंडी आदेश उठवण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि जे काही अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हो घातलेलं आहे त्या स्मारकाला लवकरात लवकर काम सुरू करून गती द्यावी असे 6 ठराव आम्ही आजच्या या बैठकीमध्ये केलेले आहेत. भुजबळांच्या भूमिकेचं तुम्ही स्वागत करता की निषेध करता की त्यांची स्वतंत्र भूमिका म्हणून बघता? भुजबळांची भूमिका ही त्यांच्या समाजासाठी लढण्याची भूमिका आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून ही भूमिका सातत्याने घेत आहेत. आमची फक्त त्यांना या माध्यमातून एक विनंती आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे आदरणीय नेते आहेत. आमची त्यांना या माध्यमातून एक विनंती आहे की ओबीसीचे प्रश्न आपण मांडत आहात. मला एक या निमित्ताने सांगायचं आहे की ओबीसी मध्ये कुणबी समाज हा सगळ्यात मोठा घटक आहे. महाराष्ट्रामध्ये कुणबी समाज हा ओबीसी मध्ये ज्या काही प्रवर्ग आहेत ओबीसी प्रवर्गामधला सगळ्यात मोठा घटक हा कुणबी समाज आहे. आणि जे काही 52-54 मोर्चा महाराष्ट्रामध्ये लाखोंचे निघाले त्या मोर्चांमध्ये कुणबी समाजाने देखील खूप मोठा सहभाग नोंदवलेला आहे. आजही ज्या मनोज जरांगेंच्या सभा होत आहेत राज्यभरामध्ये त्यामध्ये देखील कुणबी समाजाचा सगळ्यात मोठा सहभाग आहे. मराठा समाजाला जे काही ठराविक लोकांना अजून आरक्षण मिळालेलं नाहीये परंतु मॅक्झिमम ठिकाणी विदर्भ असेल आमचा खानदेश असेल कोकणामध्ये असेल त्या ठिकाणी लोकांना आरक्षण मिळालेलं आहे. याचा अर्थ कोणी असा घेऊ नये की ओबीसीचा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी मधला एक फॅक्टर कुणबी समाज आहे आणि कुणबी मी स्वतः कुणबी आहे. माझ्या सोबत बसलेले सर्वजण या ठिकाणी कुणबी आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. कोणी असा अर्थ घेण्याचं कारण नाही की कुणब्यांचा मराठा ओबीसीचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. कुणब्यांमधला सगळ्यात मोठा फॅक्टर जो आहे हा ओबीसी मधला सगळ्यात मोठा फॅक्टर हा कुणबी आहे आणि आमचा मराठा आरक्षणाला पूर्णपणाने समर्थन आहे. म्हणून माझी विनंती भुजबळ साहेबांना आहे की साहेब आपण आमची भावना लक्षात घ्या आणि आपण देखील आमच्या मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना जाणून घेऊन मराठा आरक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करावा ही माझी साहेबांना विनंती आहे.